आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहरातील विशाल कॉर्नर भागामध्ये दिनांक 28 रोजी दुपारी 3:30 वाजता बळीराम इंगळे या तरुणाला 2 तरुणांनी चाकू हल्ला करून जखमी केले होते आणि जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता। दरम्यान रुग्णालयात उपचार घेत असताना बळीराम इंगळे यांनी आज सकाळी 8 वाजता अंतिम श्वास घेतला। या प्रकरणी सध्या या बळीराम इंगळेच्या नातेवाईकांनी जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। यापूर्वी बळीराम इंगळेवर हल्ला करणारे आरोपी आसिफ सय्यद 26 राहणार गोपाळपुरा आणि माजिद शेख लतीफ शेख राहणार सुंदरनगर या दोघांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली होती। दरम्यान या प्रकरणाशी काही गँगवॉरचा संबंध असल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत। तसेच या सर्व प्रकरणाला हिंदुत्ववादी संघटनांनी देखील खतपाणी घातल्याचं समोर येत आहे। दरम्यान सकाळी 8 वाजता मृतदेह झाल्यानंतर हा मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता, परंतु अद्यापपर्यंत या मृतदेहाचे शवविच्छेदनच झाले नाही। जोपर्यंत पोलीस प्रशासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होणार नाही अशी भूमिका त्याच्या नातेवाईकांनी घेतली आहे। दरम्यान सकाळी एका खाजगी रुग्णालयामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जाऊन सविस्तर माहिती घेतली होती। तुर्तास आता 12:30 वाजता देखील शवविच्छेदनासमोर अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा मॉब जमलेला आहे। या संदर्भात बळीराम इंगळेचे भाऊ अधिक माहिती देत आहेत। काय सांगाल, बळीराम इंगळेचा आज मृत्यू झालेला आहे, त्या संदर्भात त्याचा मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आलेला आहे आणि तुम्ही घेण्यास नकार देत आहात, काय सांगाल? मी कृष्णा संतोष इंगळे राहणार गोपाळपुरा। आज माझ्या भावाचा मृत्यू झालेला आहे। मृत्यू दिनांक 6। त्याच्या अगोदर मला मारहाण केली होती त्यांनी दिनांक 23/1/2026। त्यानंतर मी FIR फाडलेला आहे। तिथं FIR फाडल्यानंतर पण आरोपीला गिरफ्तार नाही केलं त्यांनी। आरोपी त्याच्यानंतर पण दुसऱ्या दिवशी गल्लीत येऊन गेला, घरासमोर येऊन गेला की तुम्हाला मी मारून टाकेल, तुमचं घर जाळेल, नाही तर मी तुम्हाला काही करेल असं बोलून गेलं। त्याच्यानंतर मी सदर बाजार पोलीस स्टेशन इथं गुन्हा त्यांचा वापर दाखल केला, तरी तिथं काही नसताना मी FIR फाडला। FIR फाडून पण की काही ऑब्जेक्शन घेता आलं नाही पोलीस सहकार्य करताना। आज पोलीस सहकार्य करताना 23 तारखेला काही ऑब्जेक्शन घेता आलं असतं तर माझा भाऊ आज जिवंत राहिला असतो। त्याच्यानंतर की फक्त आरोपीचे वडील आरोपीचा वडील आणि आरोपीच्या वडिलाचा जवाई हा दोन्ही गिरफ्तार करावे ही मागणी आहे आणि हे मला पोलीस प्रशासनाने लेखी देऊन करून द्यावं, फक्त ही मला मागणी आहे।